डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट. वेळ आणि पैसा वाचावा म्हणून 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. पण त्याकरिता त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागले. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय ब्रिटिश म्युझियम सकाळी 7 वाजता उघडायचे. तेव्हा त्यात प्रवेश करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले विद्यार्थी असायचे. सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजे ग्रंथालय बंद होईपर्यंत बाबासाहेब तेथे अभ्यास करीत. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत ग्रंथालयाला जेवणाची सुट्टी असायची. जेवणात वेळ वाया जाऊ नये म्हणून बाबासाहेब सोबत ब्रेड घेऊन जात. ग्रंथालयाच्या आत कोणतेही खाण्यापिण्याचे पदार्थ नेण्याची बंदी होती, पण बाबासाहेब ब्रेडचा तुकडा लपवून ठेवत. भूक लागली की पुस्तकाच्या आड तोंड लपवून पटकन ब्रेडचा तुकडा खात. एकदा बाबासाहेब ब्रेड खाताना पकडले गेले आणि त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले. ग्रंथपालाने बाबासाहेबांना वाचनालयाचा नियम भंग केल्याबद्दल हटकले. तेव्हा बाबासाहेबांनी आपण तसे का करीत आहोत हे सरळ सरळ सविस्तर सांगून दिले. ग्रंथपालाला या भारतीय विद्यार्थ्याचे अतिशय कौतुक वाटले. त्यांनी बाबासाहेबांना नुसती ताकीद देऊन सोडून दिले. रात्री 8 वाजता ब्रिटिश ग्रंथालयामधून बाबासाहेब खोलीवर परतत. जेवण केल्यानंतर तासभर विश्रांती घेत आणि पुन्हा अभ्यासाला बसत. मग उत्तर रात्र उलटून पहाट वारा वाहू लागला तरी त्यांची अभ्यासाची तल्लीनता भंग होत नसे. रूमवर त्यांच्यासोबत एक भारतीय विद्यार्थी राहायचा. रात्री कधी त्याला जाग आली तरी त्याला बाबासाहेब अभ्यास करताना दिसायचे. एकदा असाच तो विद्यार्थी जागा झाला. त्याला बाबासाहेब अभ्यास करताना आढळले. त्यांनी घड्याळाकडे बघितले. रात्रीचे 3 वाजले होते. तो बाबासाहेबांना म्हणाला, मिस्टर आंबेडकर, ही काय अभ्यास करायची तरा आहे का? अभ्यास करायलाही काही मर्यादा असते. अशाने तुम्ही नक्कीच आजारी पडाल. यावर बाबासाहेब क्षणभर पुस्तक बाजूला करीत त्याला म्हणाले, मी इथे शिक्षणासाठी आलोय खरा, पण माझा जीव भारतातच घुटमळलाय. तेथे माझे करोडो बांधव धर्म आणि रूढीच्या नावाखाली अन्याय अत्याचाराने ग्रसित झाले आहेत. जनावरांपेक्षा लाचार आणि हीन जीवन ते जगत आहेत. येथील शिक्षण आटपून मला लवकरात लवकर भारतात परत जायचे आहे. त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढा उभारायचा आहे. आज माझ्याकडे वाया घालवायला वेळ आणि पैसाही नाही. असे म्हणून बाबासाहेब पुन्हा अभ्यासात तल्लीन झाले. तो नुसता बघत राहिला.